सकपल्ला निर्धाव चेंडूचा खेळ संपेल 4 धावा धावफलकावरती. बॅटची एज क्लिअर साऊंड आपण ऐकला. एसटी रक्षकांना चांगलं कॅरी केलंय. इथे हा झेल टिपला जाईल आणि फलंदाज होईल अथर्व बुरुमकर बाद. डीजे जगदंबा प्रीमियर लीग आयोजन लाजवाब आहे. ही स्पर्धा जरी 30,000 रुपयाची असली तरी अभिषेक कदम आणि त्यांच्या इतर साथीदारांनी घेतलेली प्रचंड मेहनत आहे. या विभागातून नवोदित खेळाडू कसे घडले जातील त्यासाठी हा अट्टास मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो या आयोजनाच्या माध्यमातून. आणि खरोखर तुमचा गेल्या 6 वर्षाचा जो प्रयत्न आहे ना तो लाजवाब आहे. अभिषेक कदम संपूर्ण तुमच्या टीमला मी मनापासून आभार व्यक्त करतोय की फार चांगलं आयोजन आपण या ठिकाणी साकारलंय. ऑन साईडला फटका बॅकवर्ड क्षेत्राकडे क्षेत्ररक्षण सुमार होते त्या ठिकाणी. इथे मात्र चेंडू फरार होईल. डीप फाईन लेग सीमा पार चौकार. धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 8 धावा आहे धावफलकावरती. ही लाईन चांगली आहे. खरं तर चेंडूची लेंथ कमी केली, आखूड केलं या चेंडूला. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. जसा चेंडू डिलिव्हर झाला ना तसा बाहेरच्या दिशेने चेंडूला वलन घेतला आणि विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. नीरज दाबणे गोलंदाजी मार्गवरती. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज सोम गाडगेला आपण बघतोय मैदानावरती. बॅकफुटवरती गेले होते, स्क्वेअर कट करायचं होतं पण संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे 1-8. एक फलंदाज बाद, 8 धावा आहेत धावफलकावरती. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण बघतोय टी-शर्ट आम्हाला स्पॉन्सर्ड केल्यात प्रमोद दादा शिर्के यांच्या माध्यमातून. त्यांचा आम्ही विशेषतः आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. तदनंतर तेजस घारे आणि यश घारे यांनी सामनावीराच्या ट्रॉफीज पुरस्कृत केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. आयोजकांसाठी त्यांचेही विशेषतः आभार. सन्मान चिन्ह दिलेत सुजित दादा दलवी, त्यांनाही आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. नागेश दादा पाटील यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी सायकल या ठिकाणी देण्यात आलेली आहे, त्यांनाही आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने राजन दादा पाटील व शैलेश दादा मोरे यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आणि या ट्रॉफीज या स्पर्धेची अहमियत सांगून जातात. या ट्रॉफीज या स्पर्धेचं आकर्षण बनलं आहे आणि या ट्रॉफीज ही स्पर्धा किती मोठी आहे हे दाखवून देत असताना राजन दादा पाटील आणि शैलेश दादा मोरे तुम्हालाही खूप सारे आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. पाणी पुरवलं शरद दादा मुंडे यांच्या माध्यमातून आणि अभि मोरे यांच्या माध्यमातून 3 बॉक्स चेंडू देण्यात आलेले आहेत. तर प्रणय पाटील यांच्या माध्यमातून 2 बॉक्स चेंडूची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ज्यांनी ज्यांनी वस्तुरूपी योगदान दिलंय त्यांचं आम्ही स्वागत करतोय. ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहाय्य केलंय त्यांचंही विशेषतः आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. सगळ्यांचं मनापासून स्वागत. फार चांगलं योगदान आणि दमदार योगदानानंतर आपण बघतोय दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज येतोय आदर्श पाटील. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आणि त्यावरती डीप स्क्वेअर लेगला येतोय उत्तुंग षटकार. अध्यक्ष प्रतीकदादा मनवे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आणि त्यांनाही आमची विनंती असेल की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. जगदंबा प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. हा चेंडू स्लॉट मध्ये
पहिला हाफ ट्रॅकर त्यावरती डीप स्क्वेअर लेगला पुढ्यात टाकला होता स्लॉट मध्ये आउट ऑफ द प्लॉट डीप मिड विकेटला लगातारचा दुसरा दुसरा षटकार विनयच्या बॅटमधून आणि धावसंख्या होतीये 20 धावा आहे धाव फलकावरती. खरं तर आता आक्रमणाला सुरुवात झाली. कोणत्याही स्थितीमध्ये आम्हाला विजय हवा आहे हे सांगतो विनय सकपाल. तिसरा लगातारचा तिसरा दमदार बॅटिंगचं प्रदर्शन विनय सकपाल. धावसंख्या होईल 26. डीजे धावसंख्या होते या 3 षटकारांच्या मदतीने 26. विनय सकपालला ठाऊक आहे की आपलं अस्तित्व जर कायम टिकवायचं असेल ना तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला धावा बनवाव्या लागतील आणि परिस्थितीशी लढतोय. गॅप मध्ये येतोय. षटकार येईल की चौकार पंचांच्या निर्णयाची आम्हाला अपेक्षा आणि पंच सांगतात की 1 बाउंड चेंडू सीमा पार चौकार. तीस धावा आहे धाव फलकावरती. दुसरं षटक महाग ठरत आहे. इथे मात्र दांडी गुल केले. अचूक टप्पा आता यावेळेला पाहायला मिळाला. पर्याय नव्हता फलंदाजाकडे आणि ते सन्मान देण्यास चुकले विनय सकपाल. त्याला माघारी परतावं लागेल. 3 षटकार 1 चौकार आतिषबाजी झाली आणि तदनंतर हे वादळ शांत करत दांडी गुल केली जाते विनय सकपालची. तीस धावा आहेत धाव फलकावरती. जिंकण्यासाठी किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल याकडे लक्ष. सुरुवात तर दमदार आहे असं आपण नेहमी म्हणतो की सुरुवात करणं सोपं असतं. सातत्य टिकवणं कठीण असतं आणि ते सातत्य न टिकवता आल्या कारणास्तव विनयनं आपली विकेट या ठिकाणी गमावली. इथून पुढे किती धावा उभ्या केल्या जातील याकडेही लक्ष. ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. लाईन फार चांगली आहे. फुलर लेनचे चेंडू टाकले शेवटला आणि इथे मात्र सफल ठरला. शेवटच्या 2 चेंडूवरती गोलंदाज आदर्श पाटील. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक टाकलं नीरज दाबने. या गोलंदाजाने स्वतः कर्णधार होते. 8 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली होती. दुसऱ्या षटकात महाग ठरला. 22 धावा खर्च केल्या. जरूर विनय सकपालला त्यांनी बाद केलं आणि इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावांच्या सरासरीनं 2/30 अशी स्थिती आहे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना ओमसाई 11 या टीमची. दीपेश परतलेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. या चेंडूला फिरवलं होतं बाहेरच्या दिशेने. चेंडू पडला
पुढ्यात चेंडू डिलिव्हर झाला, तदनंतर बाहेर वळण घेतलं आणि चेंडू यष्टीरक्षकांना आपलं काम या ठिकाणी चोख बजावलं. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावसंख्या स्थिरावेल 30 या धावसंख्येवरती. खूप चांगलं आयोजन आपण बघतोय. अगदी मंडपची सजावट आपल्याला पाहायला मिळते. आकर्षक अशा ट्रॉफीज मैदानाला अगदी सजवलंय आणि या प्रीमियर लीग, जगदंबा प्रीमियर लीग अगदी थाटामाटात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे आयोजन दिसायला सोपं आहे, पण ते मागचा खर्च सुद्धा भरपूर आहे आणि ही सगळी मेहनत घेतली अभिषेक कदम आणि त्यांच्या इतर साथीदारांनी. त्यांचे विशेषतः आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. खूप चांगली स्पर्धा. बॅकफूटवरती गेले होते, स्क्वेअर कट करायचं होतं, पण इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येतोय. गरज नव्हती, गरज नसताना अवसानघातकीपणा आणि इथे विकेट गमवावी लागेल. तिसरा धक्का ओमसाई 11 टीमला. बाद तर विनय सकपाल, तदनंतर धावचित माघारी परतला मिहिर पाटील. चौथ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी गेला होता. सोम गाडगे मैदानावरती आहे आणि आता त्याला साथ देईल भार्गव पाटील. भागीदारीची पुन्हा एकदा आता गरज निर्माण झाली आहे. धावसंख्या स्थिरावले, 30 धावा आहे धावफलकावरती. तिसऱ्या षटकात कमबॅक करून देतोय दीपेश हा गोलंदाज. लाजवाब फटका. गॅप शोधायची होती, बॅकफूट वरती वेट केला, अगदी ख्रिसगेल स्टाईलनं. टेन्शन नव्हतं, खडे खडे हा स्ट्रोक लगावला चौकारासाठी. अगदी उंच खुरा हा फलंदाज, याने आपण बघतोय की स्क्वेअर कटचे फटके, गॅपचे फटके कमी उंचीचे फलंदाज चांगले लगावतात, पण इथे अगदी कमी वेळात योग्य फटका, फुटवर्कचा चांगला वापर, मनगट चांगला त्याने हाताळला आणि इथे मात्र आपण बघतोय की एक चांगला फटका सजवला तो चौकारासाठी. आता क्षेत्ररक्षक त्यासाठी सजवण्यात आलेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात करण्यात गेले. क्षेत्ररक्षकांची व्यवरचना वारंवार या ठिकाणी बदलली जाते. अद्यापर्यंत सुरळीत सुरू होतं दीपेशकडून, पण त्यालाही चौकाराचा मार बसलाय. ऑन साइडला फटका, एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 35 धाव फलकावरती. जगदंबा प्रीमियर लीग 2024 फार चांगली स्पर्धा आहे. खरं तर अभिषेक कदम यांनी दरवर्षीप्रमाणे आम्हाला या स्पर्धेचा घटक बनवलं, त्यासाठी विशेषतः तुमचा आभार. आणि तुमची स्पर्धा आम्हाला टाळता सुद्धा येत नाही. खरं तर शेड्यूल बिझी होता आणि तरी सुद्धा एक दिवस का होईना आम्हाला तुमच्यासाठी यावं लागलं. विशेषतः आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो की इतक्या चांगल्या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी तुम्ही. 35 ऑन साइडला फुटिंग प्रॉपर, गुडघे टेकले आणि उडवलं षटकारासाठी. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने झपाट्याने वधारेल. धावसंख्या होते 41 धावा आहे धावफलकावरती. प्रसिद्धी 11 संघाने एक मॅच जिंकले. भरपूर उलटफेर आता आपल्याला पाहायला मिळतील, कारण प्रत्येकाचे एक सामने
या ठिकाणी संपलेले आहेत. दोनही टीम आपला दुसरा सामना खेळतात. एकाने विजय प्राप्त केला जो फिल्डिंग करतोय प्रसिद्धी 11, तर विजय प्राप्त करायचे पहिला या स्पर्धेतील ओमसाई 11 टीमला. हा प्रकार वेट वॉश तदनंतर हा फटका खेचलाय लॉंग ऑन सीमा पार षटकार. मोरिया 11 नयन दलवी या टीमचे कर्णधार आणि त्यांच्या विरोधात केदारनाथ 11 त्या कर्णधाराला रमेश सागवेकर त्या टीमचे कॅप्टन असतील. त्यांना आमची विनंती की आपण टॉससाठी यावत दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. पहिलं सत्र जसं संपेल आपण टॉस करणार आहोत. शेवटचं षटक असेल. दीपेशचं आपण कौतुक केलं होतं पण शेवटच्या 2 चेंडूवरती तो महाग ठरला ज्यामध्ये 2 षटकाराचा मार त्याला बसला. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती 47. शेवटचं षटक गोलंदाज राज पाटील येते गोलंदाजी मार्कवरती. डावखरे हाताचा भार्गव पाटीलला आपण पाहू शकाल ऑन अ स्ट्राईक. गोलंदाज तयार आहे. राज पाटीलचा हा चेंडू खरं तर यष्टीरक्षक त्या ठिकाणी चूक करतायत. चेंडू कॅरी करता आला नाहीये. मला वाटतं झेल होता. बॅटला ब्रश होणा चेंडू आला होता ना. अशा वेळेला झेलही सुटतोय. एक धावही जाते. याहीपेक्षा स्ट्राईक रोटेशन ज्या सोहम गाडगेनं आक्रमक बॅटिंग केलं. 1 चौकार 2 षटकार ठोकलेत त्याच्या वाट्याला स्ट्राईक येते. एकूण धावसंख्या होतीये 48 धावा धावफलकावरती. मेन अंपायर रुपेश पाटारे सर, स्क्वेअर लेग पंच सुरेश खरिवले सर, हे 2 मान्यवर पंच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात आणि त्यांची भूमिका महत्त्वाची या स्पर्धेमध्ये. अगदी योग्य ते डिसिजन त्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत राहिलेत. नक्कीच फार चांगली स्पर्धा आहे. जगदंबा प्रीमियर लीग अगदी नावातच या स्पर्धेचं महत्त्व दिसून येतं आणि आपण बघतोय की खूप चांगलं आयोजन. गोलंदाज तयार. फुल टॉस. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. झेलला फार महत्त्व नाही आणि लगातार 3रा षटकार ठोकतोय सोहम गाडगे. धावसंख्या होईल 54. समोरच्या दिशेने फटका खेचलाय. दुहेरी प्राप्त या ठिकाणी केली जाते आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या होतीये 56 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग राहिले. विनय सकपाल लीड करतो या टीमला. खरं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना जिंकायचंय. विजय त्यांना महत्त्वाचं आहे कारण एक सामना त्यांनी गमावला आणि ग्रुप स्टेजला हेच महत्त्व असतं. एक मॅच तुम्ही पुढे जाताना रोमांचकता वाढत असते. निर्धाव चेंडू येतो. धावफलक स्थिरावेल 56 या धावसंख्येवरती. पहिलं सत्र सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. नीरज दाबनेचं पहिलं षटक जर वगळलं
तर इथे नंतरच्या 2 गोलंदाजांना भरपूर मार बसलाय आणि या डेथ ओव्हरमध्ये अद्यापर्यंत 9 धावा खर्च करतोय राज पाटील हा गोलंदाज. 10 चेंडू फेस केलेत, वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती खेळ करतोय फलंदाज सोहम गाडगे. हाफ ट्रॅकर ऑन साईडला भरपूर काल हवे ते क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचले होते, पण हा झेल ड्रॉप होतोय. सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. दुहेरी पुन्हा एकदा प्राप्त होते आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या होईल 58 धावा आहेत धावफलकावरती. यानंतर मोरिया 11 आणि केदारनाथ 11 या 2 टीम दरम्यान टॉस केला जाईल. हाफ ट्रॅकर कॅचेस विन द मॅचेस सातत्यानं आम्ही सांगतो आणि इथे मात्र 2 झेल या षटकामध्ये ड्रॉप झाल्या आणि त्याचा परिणाम की धावा झपाट्याने वधारल्या त्याहीपेक्षा वाढवल्या. सोहम गाडगेनं काय कमालीची बॅटिंग केले. पहिलं सत्र संपलंय, धावसंख्या आहे धावफलकावरती 64. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 65 धावांची. या धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या सत्रात केला जाईल की या धावा रोखल्या जातील. विजयाची घौडदौड प्रसिद्धी 11 संघ या धावसंख्येचा पाठलाग करून कायम ठेवेल की या विपरीत आपला पहिला विजय प्रस्थापित करेल ओम साई हा संघ. याकडे लक्ष, नेमकं काय घडेल हे नक्कीच आपण बघणार आहोत, पण ते ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील तुषार धुमाळ सर. त्या अगोदर आपण जाऊयात टॉस बॉक्समध्ये आणि त्या ठिकाणी टॉस केला जाईल. सन्माननीय शरदजी मुंडे साहेब यांना मी विनंती करतोय ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये पाणी पुरवलंय. शरदजी मुंडे साहेब आपणास आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मोरिया 11 कोणत्याही स्थितीमध्ये त्यांना सुद्धा विजय पाहिजे आणि त्यांच्या विरोधात केदारनाथ 11 ते सुद्धा विजयासाठी शर्तीचे प्रयत्न करतील आणि या 2 टीम दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्रतीकदादा मनवे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतो. आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. एखादी प्रीमियर लीग आणि तिचं आयोजन करणं तितकंसं सोपं काम नसतं, कारण तुम्हाला सर्वप्रथम संघ मालक शोधावे लागतात, तितके खेळाडू होतील का या सगळ्या गोष्टी आल्या आणि तदनंतर एक चांगलं आयोजन करावं लागतं. आणि इथे आपण बघतोय राजे शिवाजी प्रीमियर लीगचे आयोजक प्रतीकदादा मनवे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. 24 चेंडू तुषार जिंकण्यासाठी गरज असेल 65 धावांची. पहिला विजय प्राप्त केला अगोदरच प्रसिद्ध 11 या टीमनं त्यांची दुसरी मॅच ज्यांनी 64 उभारल्यात ओम साई 11. एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं जगदंबा प्रीमियर लीग 2024 पर्व 7व्या मध्ये मी हार्दिक स्वागत करतो. एक बिग फाईट, बिग लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. या मॅच मध्ये जबरदस्त हाणामारी होणार आणि प्रति उत्तर मात्र गोलंदाज या मॅच मध्ये देणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. नक्कीच आपण टार्गेट पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 65 धावांची गरज आहे. एकीकडे आपण बघतोय प्रसिद्धी 11 संघ आता फलंदाजी करणार, तर त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना टीम ओम साई 11 या संघाला पाहायला मिळणार. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज
मिहिर पाटील. मिहिर पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे. सनी पाटील आता मॅचचा आनंद घेण्यासाठी या मैदानावरती आलेले आहेत. मॅन फ्रॉम शिरवली यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती आपलं जगदंब प्रीमियर लीग मध्ये हार्दिक असं स्वागत. स्ट्राइक एंड वरती नीरज दाभणे डाव्या हाताचा अतिशय सुंदर गोलंदाज आणि उजव्या हाताचा घातक फलंदाज म्हणून त्याची ओळख सातत्याने या प्रीमियर लीग मध्ये राहिली आहे. बराच वेळा मॅन ऑफ द सिरीजचा मान त्यानं मिळवलेला आहे, पण आता गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीनं गोलंदाजी मार्कवर. जबरदस्त चेंडू, यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर, खोला टप्पा टाकला गेला पण खोल वरती विचार करताना इतिहासाची पानं उलटली. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती नीरजनं मारलाय. 4-4-4 विचार करणारा हा चौकार. या गाण्याचे बोल नक्कीच पुढे पूर्ण होतील अशी आपण अपेक्षा करूया. पण पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज तयार. इथे झेल पकडण्याची संधी होती आणि अशा वेळी आपण बघतोय नीरजला दिलं जाते जीवदान. या फटक्यावरती नीरज स्वतः नाखुश असेल. निवडलं त्यानं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र होतं, चेंडू उडाला पॉइंटच्या दिशेनं, पण पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं थोडासा हलगर्जीपणा केला, मी तर म्हणेल तो लेट झाला आणि तिथून एका धावेचा प्रवास पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. 22 चेंडू 60 धावांची गरज. पुरोहित मुंडे स्ट्राइक एंडवरती आलाय. पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या मॅच मध्ये देखील त्याला आकाशाला गवसली घालणारे फटके मारावे लागणार. पुरोहितचा फटका पुरेपूर पाहायला मिळतोय का? अशा वेळी आपण बघतोय 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. डीप मध्ये जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावांचं रूपांतर तिसऱ्या धावांमध्ये पाहायला मिळालं. धावा कशा येणं गरजेचं आहे आणि या 3 धावांच्या मदतीनं टोटल 8 धावांची नोंद. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. बॅक टू बॅक 2 चेंडू हवेमध्ये आपण पाहिला आणि या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाने देखील संधी शोधली, पण इथे मात्र धावांची नोंद केली गेली. या चेंडूवरती 3. या चेंडूला मात्र उडवण्याचा प्रयत्न. लॉंगॉम क्षेत्रामध्ये डीप मध्ये चांगलं झेल टिपलं गेलं आणि पहिला आदरा दिला जातोय नीरज दाभडेच्या माध्यमातून. स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं राजा शिवछत्रपतींनी. आई जिजाऊ मातेनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजा झगडला, राजा लढला आणि या राजानं या स्वराज्याची निर्मिती केली. आज तुम्हा आम्हा सगळ्यांचं परम भाग्य आहे आपण या स्वराज्यामध्ये जन्माला आलो. तर राजाच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. कदाचित या घोषणेनं आता नवीन ऊर्जा पुन्हा एकदा मैदानामध्ये निर्माण होऊ शकते. नेक्स्ट बॅटर निशांत चव्हाण, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. 20 चेंडू 57 धावांची गरज. निशांतनं खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण होतीये. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. 9 धावांची नोंद. पुरोहित मुंडेवरती आलेली जबाबदारी आता तो पूर्ण करणार का? 19 चेंडू 56 धावांची गरज. सन्माननीय
यशवंत शेठ घारे साहेबांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह या स्पर्धेकरता देण्यात आलेली आहे. यशवंत घारे साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. नेक्स्ट बॉल. मैदानावरती चेंडू गरंगळत पाहायला मिळाला, पण मोक्याच्या क्षणी चेंडूनं उसळी घेतली. क्षेत्ररक्षकानं सावधरित्या या चेंडूला अडवलं आणि इथून मात्र पहिल्या षटकाची सांगता होतीये. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद 10 अशी परिस्थिती पाहायला मिळतीये. येणारे 18 चेंडू 55 धावांची गरज. मॅच अजून ऑन आहे. दोन्ही संघ ताकदीनं मैदानामध्ये खेळ दाखवत आहेत, पण कोण हारणार कोण जिंकणार याच्यामधलं अंतर येणाऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेला. राजा शिवछत्रपतींचं तलवार एक धारी होती, तलवार एक धारी होती, राजा माझा दुधारी होता. तलवार एक धारी होती, राजा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा छत्रपती छत्रपती शिवाजी भारी होता. अर्थातच पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची होती वाटचाल. इथे मात्र बॅक टू द बॉलर चेंडू अडवला जातोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज रोहित सावंत. पुन्हा एकदा चक्कमा देणारा हा अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय रोहित सावंतचा. सावंत बसरलाय पण रोहित मात्र बहरलाय, ज्यानं लागोपाठचे 2 चेंडू पुरोहित मुंडे समोर निर्धाव फेकलेत. रोहितला आपला खेळ आठवावा लागेल. जागून दाखव तुझी आत्मशक्ती आणि स्लॉट मध्ये आलेला कार्यक्रम केलाय परफेक्ट. पुरोहितनं 6 धावांसाठी षटकार, ज्यांनी आम्हाला आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर चेंडू पकडणार का, पण झेल सुटलाय. पुरोहितला सातत्यानं संधी दिली जातीये, या संधीचं होणं गरजेचं आहे. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि आता येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 48 ची गरज. निशांत स्ट्राइक एंड वरती आलाय. 17 म्हणजे नेहमी आपण पाहिलेल्या एबी डिव्हिलियर्सच्या जर्सीवरचा आकडा आहे, पण इथे निशांतला एबी डिव्हिलियर्सची आठवण करून द्यावी लागणार. निशांतमध्ये क्षमता देखील आहे आणि तो बरंच काय करण्याची ताकद होतो. मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न त्यानं केला होता, पण इथे त्याचा झेल पकडला गेला. निशांतला परतावा लागणार. जोर का झटका. रोहित सावंत मॅन फ्रॉम होराळे जबरदस्त कमबॅक केलं त्यानं मात्र या मॅच मध्ये ओम साई 11 या संघाला करून दिलंय. पण इथून देखील बरंच काय क्रिकेटमध्ये घडू शकतं.
आणि घडण्याचा अट्ठास जर मनगडामध्ये असेल, तुमच्या मनगडातील ताकद दाखवण्याचा क्षण मात्र इथून निर्माण झालाय. पुरोहित स्ट्राईक एंडवरती आणि आता मॅन फ्रॉम तांबाटी विनय सप्पाळ गोलंदाजी मार्कवरती. येणारे 12 चेंडू विजयासाठी 48 धावांची गरज. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट भन्नाट वेगानं गोलंदाजी होती. यष्टरक्षक सोक 7 मात्र देतोय. किमान 4 षटकार तुम्हाला एकाच षटकामध्ये ठोकावे लागणार. पण अशा वेळी जे दडपण वाढलंय ना, त्याच्यामुळे मानसिक जी स्थिती होती, जो काही स्वतःवरचा आत्मविश्वास होता, तो खालच्या दिशेने येतोय. पुरोहित देखील प्रयत्न करतोय, पण त्या प्रयत्नाला साथ मात्र इथे मिळत नाहीये. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध डीप मध्ये चांगलं प्रोडक्शन अथर्व बुरुमकर याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अथर्वनं पहिल्या मॅच मध्ये देखील लाजवाब फलंदाजी केली आणि तो क्षेत्ररक्षण करताना चांगली साथ देखील आपल्या संघाला देतोय. नेक्स्ट बॅटर स्ट्राईक एंड वरती 4थ्या क्रमांकाचा फलंदाज भाविक पाटील. भाविकचा हा एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण इथे तो अंगलट येतोय. निर्धाव चेंडूची होती हे सांगता. प्रत्येक चेंडूवरती आता तुम्हाला मोठं समीकरण सोडवायचं आहे. इथे निर्धाव चेंडू तुम्हाला बॅकफुट वरती नेऊ शकतात. डेट चेंडूचा इशारा येतोय. कदाचित आजच्या दिवसातला तिसरा डेट चेंडू असावा. पुन्हा एकदा त्याच फटक्याचा मोह इथे फलंदाजाला आवरला नाही. 3-3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अशा वेळी मिळेल ती फक्त एक आणि एकच धाव. बघा, पंचांचा 4 धाव्याचा इशारा आलाय, म्हणजे चेंडून सीमारेषा गाठली आहे. अर्थातच एक नवीन संधी पुन्हा एकदा फलंदाजासाठी. नो लुक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, पण इथे दोनदा झेल पकडण्याची संधी निर्माण झाली. अतिशय सुंदर हा फटका, पण या फटक्यावरती सुंदर अप्रतिम दर्जाचं क्वालिटीदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ठोक डीजे. आई तुळजा भवानी जिचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय आणि तिच्याच नावाने या स्पर्धेची खऱ्या अर्थानं सुरुवात जगदंब चषक 2024 7व्या पर्वामध्ये सुरेख प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा सोहळा अभिषेक कदम, चंद्रकांत साबन, पुरोहित मुंडे, यश छत्तीसकर, अभिषेक जाधव, मनीष गायकर, पवन वैशंपायर आणि त्याचबरोबर निखिल यादव यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आता सुगंधासारखी प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवीन सुहास सोडून चालली आहे. एक नवीन चेतना, नवीन ऊर्जा निर्माण करून बसलेली आहे. या स्पर्धेची आस प्रत्येकाला सातत्यानं वर्षभर लागते आणि ती स्पर्धेचा आजचा पहिला प्रवास, पहिला दिवस. इथे पुन्हा एकदा झेल पकडण्याची संधी होती, पण झेल सुटलाय आणि अशा वेळी आपण बघतोय आक्रमण केलं गेलं. चेंडूवरती धावा मिळतील. मिड विकेटच्या बाहेर 6 षटकार.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा. फलंदाज पण प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच करतोय. राज मैदानामध्ये आलाय आणि राज्य करण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे. बॅक टू बॅक त्यानं 2 षटकार ठोकलेच. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 65चा पाठला करताना 35. चौथा मारण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न 4 धावा देऊन जरूर गेलाय. अर्थातच आलाय. पुन्हा एकदा चौकार चौकार. विजयासाठी 26 धावांची गरज. 2 चेंडू 26 धावा. एखादा खराब चेंडू या मॅचची पुन्हा एकदा कायापालट करू शकतो. आणि अशा वेळी आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिलाय. इथून मात्र पंचांचा 1 बाउन्सचा इशारा. 1 चेंडू 26 धावा. जोरदार प्रयत्न नक्कीच झालाय. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. साखळी पद्धतीचे सामने आहेत. इथे जेवढ्या धावा घेता येतील तेवढ्या तुम्हाला घेणं गरजेचं हे पुरोहितनं ओळखलं आणि इथे मात्र मॅच जिंकली. ओम साई 11 संघाचा पहिला या स्पर्धेमध्ये पहिला विजय त्यांच्या वाटेला. प्रत्येकाला शेक हँड केल्याशिवाय मैदानाच्या बाहेर येऊ नका ही तुम्हाला विनंती असणार आहे.